साधू संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन नतमस्तक श्रीमद भागवत महापुराण कथेचा आज सप्तम दिवस सातवा दिवस आणि या सातव्या दिवसाचं पुष्प शेवेचं त्या भगवंताच्या चरणावर तुम्ही आम्ही सर्वजण अर्पण करत आहोत जसं त्या ठिकाणी राजा परीक्षितीला स्वतःच्या मिळालेल्या नरदेहाचा उद्धार करून घेण्यासाठी 7 दिवस तसे तुम्हा आम्हाला सुद्धा जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी 7च दिवस आहेत जन्म आणि मरणासाठी सुद्धा 7च दिवस आहेत कथा श्रवण करण्यासाठी सुद्धा 7च दिवस आहेत म्हणून प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असणारे हे सप्तम दिन अतिशय महत्त्वाचे आहेत आणि या महत्त्वाच्या दिवशी भगवंत आपणा सर्वांची परीक्षा घेतोय अगदी नाही बोलू द्या कारण उद्याच्याला आपल्याला कथा ऐकता येईल बोलणं थोडंच होणार आहे उद्या त्याच्यामुळे बोला सप्तम दिवसाचं महत्त्व अगदी विशेष आहे आणि म्हणून आपण सर्वजण वडवडीकर महत् भाग्यवान आहोत कारण या श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशहरा नावाचा पर्व काळ आला वैष्णव धर्माला जी प्रिय त्या ठिकाणी व्रत साधना आहे ज्याला आपण एकादशी म्हणतो ती एकादशी आली आणि आज द्वादशी सुद्धा आली 3 पर्वकाळ आणि या 3 पर्वकाळाला पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या जगाच्या माय बापाच्या साक्षीनं तुम्ही आम्ही एवढं त्या ठिकाणी आपल्या शरीराला धसतय तरी आपण तमाना बाळगता सर्वजण जसं कष्ट करत असताना शरीराची पर्वा करत नाहीत तसं आपण या ठिकाणी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं आणि त्याच्या चरणावर आपण त्या ठिकाणी काय करतो आहोत समर्पित करतो आहोत म्हणून माय बापानो तुम्हा सर्वांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत कारण वेळेला अपवेळेला कमी अधिक अशा सर्व वेळेला तुम्ही श्रोते मंडळींनी त्या जगाच्या मायबापासमोर साथ दिली आणि ती साथ दिल्यामुळं तुम्ही आम्ही गदारोळी तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी त्या भगवंताचं दास्यत्व करू शकलो मायबापानो म्हणून लक्षात ठेवा आज 7व्या दिवसाची कथा फार महत्वाची त्याच्यामुळे सर्वजणांनी एकदा सर्व अंगाचे कान करा आणि ज्याच्या दारात बसले त्याचं भजन करा एकदा ढगू द्या किती ढगल्याने काय होत नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला तिकडे बघून म्हणायचं विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला काशीच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गोकुळराया विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बालाजी विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुम्ही आम्ही विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुम्ही आम्ही विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला त्याच्यात चालला आता त्या राहू दे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला माय बापा विठ्ठला हरी ओम विठ्ठला
बस बस धन्यवाद सगळ्यांना आपण आता ऐकायला तयार झालात का? चालूच आहे. आज आपलं कसं काय बिघडायला आमचं त्याला वाटायला लेकरू चाललं आमचं त्याच्यामुळे बडबड करायला आज परीक्षिती राजाला शुकाचार्य बाबा दशमस्कंदातला उत्तरार्ध सांगतात. उत्तरार्ध दशमस्कंद एवढा भला मोठा आहे, त्याच्यातला कालपर्यंत अर्धा भाग झाला. आता अर्धा भाग म्हणजे उत्तरार्ध, आणि त्या उत्तरार्धातला भाग सांगतात. काय सांगतात? काय कालपर्यंत परीक्षिती राजाला शुकाचार्य काय सांगत होते? असा हार मोठा झाला म्हणून सांगत होते का? नाही. कारण मी साधा भोळा आहे. साधी भोळी भक्ती माझी, मी साधा भोळा. साध्या भोळ्या भक्ताला तू वाट तुझी दावडी. आपण सुद्धा साधं राहायचं, अजिबात हवा घ्यायची नाही. त्याला जे करायचे ते करू दे. आम्ही कुठं हागेल खावा. शांत एकदम स्थिर. तुमचं असं हल्लं की आमचं चित विचलित, मग डोळे झाकावं लागतं. डोळे झाकले की पुन्हा उघडणार नाही. आमच्या पाऱ्यात तिकडे माणसाला वाटले माय लेकराने डोळे उघडे ठेवू का? बरोबर ठेवा म्हणायला. सुरूच आमचंच वरलं सुरूच आहे. तुम्हाला काय सांगा कालपर्यंत उत्तरार्ध पाहिला आपण. मग उत्तरार्धाच्या त्या ठिकाणी कथेला सुरुवात करत असताना शुकाचार्य सांगतात कृष्णस्य परम पवित्र चरित्रायाम, ज्या भगवान कृष्ण परमात्माचं नाव पवित्र आहे, भगवान कृष्ण परमात्माचं चरित्र पवित्र आहे, त्या भगवान कृष्ण परमात्माचं आचरण पवित्र आहे. का? कृष्ण परमात्माकडे पाहून जर आपण संसार केला, कृष्ण परमात्माकडे पाहून जर आपण राजकारण केलं, कृष्ण परमात्माकडे पाहून जर आपण आपलं आचरण केलं, तर आपल्याला सर्व काही शिकायला मिळतं. काय शिकायला मिळतं तुम्हाला थोडक्यात सांगतो. जो जीव स्त्री असेल पुरुष असेल संसारात ऍडजस्ट करत नाही, म्हणजे मानून घेत नाही, त्याचा संसार कडेला जात नाही. माझ्या भगवंतानं हे शिकवलं. काय शिकवलं? बघा जन्म कुठे घेतला देवानी? मथुरे. आणि बालपण कुठं घालवलं? गोकुळातून देव परत गेले. कुठं गेले? काय? मथुरेला. आता मथुरेला देवाला सांगा, ज्या आईनं बाळ म्हणून जन्म दिला, तिला नाव घालू वाटत नसेल बाळाला, त्या बाळाला आईकडून बालपणाचे लाडकोड करावेसे वाटत नसतील, पण भगवंतांनी ऍडजस्ट केलं महाराज. म्हणून तर म्हणतात कृष्ण बोलका रे, कृष्ण उभा राहून हलवी तो बाहू, उभा राहून या कैसा हलवी तो बाहू, हलका रे कृष्ण डोलका रे, हलका रे कृष्ण डोलका रे, कृष्ण डोलका रे, डोलका रे. घडिये कूद बोलका रे, घडिये कूद बोलका रे, हलका रे कृष्ण डोलका रे, हलका रे कृष्ण डोलका रे. घडिये गुज बोलका रे, घडिये गुज बोलका रे, कृष्ण हालका रे, कृष्ण डोलका रे, कृष्ण हालका रे, कृष्ण डोलका घडी कळताना घडी साध्या भाषेमध्ये क्षणाला अगदी वेळेच्या वेळेला म्हणजे घडीला देव काय करतो? गुज बोल का रे. काय गुज बोलतो देव? सांगतो बाबांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्याला अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, काही प्रसंग येत असतील, तर सावधानतेनं, सदाचारानं, चांगल्या संगतीनं, चांगल्या आहारानं, चांगल्या बोलण्यानं, चांगल्या चलण्यानं, चांगल्या ठिकाणी टाळी वाजवल्यानं आपल्याला मार्ग सापडतो. आणि अशा विश्वव्यापक जगन नियंत्रण कृष्ण परमात्माचा काल काय झाला?
विवाह सोहळा झाला. कोणासोबत झाला? जगाची आई असणाऱ्या जिच्या कृपेमुळे आपल्या संसार सुखाचे चालतात. भगवंताच्या ज्या 8 पट्टराण्या आहेत त्या नुसत्या नावाच्या नाही. माझ्या रुक्मिणी आई साहेबांचा अधिकार लक्ष्मीचा आहे. म्हणजे लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या रुक्मिणी आई साहेब म्हणून लक्ष्मी रूपी रुक्मिणी आई साहेबांचं त्या ठिकाणी काय केलं? भगवंताने अंगीकारलं आणि विवाह सोहळा पार पडला. आणि विवाह सोहळा पार पडल्याच्या नंतर परीक्षिती राजा म्हणतात जगाची आई आणि भगवंताला अंगीकारलं. भगवंतानं स्वीकार केला. मग ज्या वेळेला रुक्मिणी आई साहेबांचा विवाह पार पडला त्यावेळेला आई होती का रुक्मिणीची? आत्या होती का? सख्खी बर का? सावतर किती मिळते? बहीण होती का? भाऊ होता का? नव्हता. नाही. आणि मग जगाची आई महाराज रुक्मिणी आई साहेब पण मायेनं कोणाला सोडलं नाही. माया कोणाला सोडत नाही. माया कशी महाराज? माया जेव्हा कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही आणि तिथं एक ढालगज निर्माण झाली. माणसं गडी माणसं नाही पण बाया माणसं कधी कधी बोलताना म्हणतात ना ढालगजी म्हण. तसं एक ढालगज निर्माण झाली होती आणि ती ढालगज त्या ठिकाणी काय आहे आपल्याला कथेला येऊ देत नाही. तीर्थयात्रेला जाऊ देत नाही. इकडं कथा मंडपाकडं तिचे पाय उडू देत नाही. कोण? ढालगज नावाची माया. आणि मग मायेनं त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला पकडणं साहजिक. माझ्या रुक्मिणी आई साहेबांच्या सुद्धा अंतकरणाला तिनं मोह केला. आणि मोह केल्यामुळं रुक्मिणी आई साहेबांच्या दोन्ही नेत्रातून अश्रूंचा बाण फुटला. भगवंतानं त्या ठिकाणी धर्मपत्नी म्हणून स्वीकार केलाय. जगाची गाठ ज्याच्या कृपेनं बांधल्या जाते त्यानं गाठ बांधून घेतली आणि रुक्मिणी आई साहेब आपल्या नेत्रातून अश्रूंना वाट मोकळी करून देतात. राजन आणि त्यावेळेला रुक्मिणीचं हे दुःख पाहवलं नाही. का पाहवलं नाही? रुक्मिणी आई साहेबांच्या अंतकरणामध्ये सहज विचार येऊन गेला. या ठिकाणी माझी आई असती, माझे बाबा असते, माझा बंधू असता. माझ्या आईनं माझ्या पाठीवरून माईचा हात फिरवला असता. आईनं मला शिदोरी दिली असती. माय काय देतील तिला लग्न झाल्यावर? शिदोरीच ना. आता तर नवीनच निघलो 11 डबे शिदुरीचे. आता काल परवा आमच्या माजलगावला गेवराई रोडला लग्न एका नवरीच्या माईनं बोलिलं मला. महाराज आमच्या पिंकीच्या लग्नाला यावंच लग्न. मला वेळ नाही काकू. नाही माय तसं करू नका. तुमच्या आशीर्वादानं सगळं चांगलं झालं. यानं लग्नाला गेलो. लग्न लागलं. नवरीची माय महाराज चला आमच्या पिंकीला बघा ना भांडे हे कसं दिलं म्हणून तिनं 11 डबे दाखवले. कशाची? शिदुरीचे. आणि मग त्याच्यात सांगायली फलानं दिसताना. आता तितके नावं मला येत नाहीत. तितक्या शिदुऱ्या दिल्या. काकू काहीच तुमच्या पिंकीचं भाग्य हो. म्हणल्या महाराज 6 महिन्यापासून तयारी करते म्हणली शिदुरीची. बरं काय आणि विवाह सोहळा झाला. वाट लावलं पिंकीच्या माईनं आणि आला फोन परवा दिवशी म्हणजे 2 दिवसाखाली. महाराज लय आवड झालं पिंकीचं. काय झालं काकू? माणसं जरा असे तसेच दिसायले. मला नेमकी कसे? मला तुम्ही काही सांगितलं नाही का? पिंकीची माय म्हणली सांगितलं ना महाराज. मला काही आशीर्वाद दिला असतं. 4 शब्द सांगितले असते ना. पिंकीची माय म्हणली सांगितलं होतं महाराज. मला काय सांगितलं काकू? सांगा ना. मी सांगितलं होतं हे बघ पिंके आता गेलीस. सत्यनारायण झाला. दुसऱ्या दिवशीच कळते बघ माणसं. जर बरे असले तर बरे नसता वडवणीत खोली करून देते. 2च तोंड. आताची माय त्या शिदुरीचं गुटुडं दिले. सांगा किती दिवस पुरल? माझ्या रुक्मिणी आमच्या पप्पा साहेबाला सुद्धा हसू यायला. आताच्या पिंकीच्या माया तशाच येतात. महिन्यात म्हणते माझ्या लेकराचं काही खरं नाही. आणि जर त्या शिदोरीच्या ऐवजी आईनं जन्मभर पुरल अशी शिदोरी आपल्या बाळाला दिली. आई म्हणते ना काय म्हणते बघा. सासू सासरे अलीकडे थोडं. सासू सासरे मात पित्यासम
वीर भाये बंधू मानत जागे जा मुली तू दिल्या घरी सुखी रहा. अशा प्रकारची शुदरी पूर्वीच्या काळी आया द्यायच्या आणि तसं माझ्या रुक्मिणी आई साहेबांच्या अंतकरणामध्ये आईचा विचार, आईची माया, आईचं ते प्रेम आणि आईच्या सदाचाराचे संस्कार आठवू लागल्या आणि मग रडू लागल्या. आताची रुक्मिणी त्या काळची रुक्मिणी त्याच्यासाठी रडत होती. कारण ज्या वेळेला सदाचारी जीव आणि सदाचारी भावनेनं जर आपल्या लेकीला आपण सदाचाराचं, सुसंस्काराचं आणि सुसंस्काराच्या कृपेचं शिदोरीचं गाठोडं जर बांधून दिलं ना तर आयुष्यभर पुरल, तिच्या संसाराला कधी कमी पडणार नाही. म्हणून रुक्मिणीच्या नेत्रातून अश्रूचा बाण फुटला आणि बाण फुटल्याच्या नंतर यादवांच्या ज्या ज्येष्ठ स्त्रिया होत्या त्या म्हणू लागल्या, बाळा दुःख करू नको, आम्ही आहोत ना तुला. अगं असं दुःख केल्यानं बाई चालणार नाही आणि दुःख करून आता तुला काय मिळणार. अशा त्या यादवांच्या स्त्रिया रुक्मिणी आई साहेबांची समज काढतात. पण रुक्मिणीचा धीर लागत नव्हता आणि मग रुक्मिणीच्या समवयस्क ज्या स्त्रिया होत्या, मुली होत्या, त्या म्हणत होत्या, अहो रुक्मिणी वहिनी आम्ही तुम्हाला बहिणी आहोत ना, नका दुःख करू. आणि मग रुक्मिणीनं वयोवृद्ध यादवांच्या काही स्त्रियांच्या गळ्याला मिठी मारली आणि दुःख करायला सुरुवात केली. त्यावेळेला काही स्त्रिया म्हणतात उसग ढोळे आता लाडके सावर साडी धाकटे धीर उभे पडद्याची झुंपुनी गाडी सुकाने नांद गडे सून तू मोठ्या घरची संगे राहील माया ममता तुझ्या माहेरची किती आनंदान राहिली आजवरी किती आनंदान राहिली आजवरी जाते लाडाची लेक सासरी. बोला जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. हसली खेळली ती वाढली माहेरात आणि मैत्रिणी सगळे मौज केली दिन रात. केल्या घोड्यान इथे हुडपणाही गेला वाटे पोरीला आज बालपणा आठवला किती आनंदान राहिली आजवरी किती आनंदान राहिली आजवरी. लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. असं ज्या वेळेला यादवांच्या स्त्रिया बोलतात ज्या वेळेला तिला धीर देतात आणि ज्या वेळेला धीर दिला जातो त्यावेळेला हृदय भरून येतं. माझ्या रुक्मिणीचं पुनश्च हृदय भरून आलं. हंबरडा फोडला, आई अगं आई. आणि मग त्या वयोवृद्ध यादवांच्या माता माऊल्या समोर आल्या आणि रुक्मिणीच्या मुखकमलावरून हात फिरवला आणि बघा त्याच्यामुळं आपल्याला वयोवृद्ध माणसाचं सदाचाराचं संस्काराचं मार्गदर्शन किती मोलाचं ठरतं. आणि मग त्या म्हणू लागल्या, लिहिलं ग बाई त्या विधात्यानं लेकी बाळीच्या नशिबात हे न जाणं. काय म्हणतात त्या लिहिलं ग बाई त्या विधात्यानं लेकी बाळीच्या नशिबात हे न जाणं. आणि पुढचा शब्द त्या यादवांच्या स्त्रियांनी रुक्मिणीला फार महत्त्वाचा सांगितला. माझ्या मायांनो, बहिणींनो, आपण सुद्धा कथा कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर त्याच्यातला जो मर्म असतो त्याच्यातला काही त्या ठिकाणी आपल्या हृदयाला आपल्या संसाराला ज्ञानाचा काही बोध प्राप्त झाला तर आपण सुद्धा सुखी होतो. म्हणून त्या म्हणत होत्या, पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी, पतीची सेवा तुझ्या लिहिली भाळावरी.
जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी जाते लाडाची लेक आज सासरी रुक्मिणी आई साहेबांच्या त्या दुःखद अवस्थेला धीर देण्याचं कार्य यादव स्त्रिया करू लागल्या आणि मग ती धीर देत असताना रुक्मिणीच्या मनामध्ये आईचा विचार येऊन गेला आणि भावाचा विचार येऊन गेला आणि भावाचा विचार घेऊन गेल्याच्या नंतर रुक्मिणीच्या डोळ्यातलं पाणी खंडत नव्हतं. इकडे मी सांगायला कूलर लावायचे तिकडे लक्ष द्या कारण जसं रुक्मिणीला जायचंय तसं आम्हाला सुद्धा जायचंय त्याच्यामुळे लक्ष इकडे द्या ना देवाकडे द्या आणि मग रुक्मिणीला आईचा विचार आला आता भावाचा विचार आला बंधूचा. रुक्मिणीला वाटलं माझे भाऊ लहानपणी आम्ही जेव्हा खेळायचो त्यावेळेला भाऊ नेहमी म्हणायचे ताई तुझं लग्न झाल्याच्या नंतर तू दूर जाशील आणि मग भाऊ बीजेला रक्षाबंधनाला तुझी आम्हाला आठवण येईल ताई असं त्या बालपणामध्ये बोललेले शब्द रुक्मिणीच्या ध्यानात आले आणि रुक्मिणीला भावानं त्या ठिकाणी जे बोलून दाखवलं त्याचा विचार आला. उद्याचीच भाऊ बीज लक्ष द्या माय महत्वाचं म्हणून सांगायला उद्याचीच भाऊ बीज कोण मला वाळीन कोण रुक्मिणीचे बंधू बालावस्थेमध्ये एकमेकाला खेळताना म्हणालेले शब्द रुक्मिणीला आठवत होते आणि रुक्मिणी त्या मनात म्हणत होत्या उद्याचीच भाऊ बीज कोण मला वाळीन कोण वळण्यासाठी मज वाटे हुर ताई तू जर गेलीस ना इथे साऱ्याच बहिणी परक्या घरात परी माझ्या बहिणीची निराळीच प्रीत परी माझ्या ताईची निराळीच प्रीत उद्याचीच भाऊ बीज कोण मला वाळीन अशा बंधूच्या विचाराचं त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेबांना हृदय भरून आलं. मायानं लक्षात ठेवा मायेनं कुणाला सोडलं नाही तुम्ही आम्ही सुद्धा त्याच्यातून सुटलेलो नाही पण या मायेला दूर सारण्यासाठी आपल्याला या परमार्थाचा सारा घेतल्याशिवाय चांगलं वागल्याशिवाय चांगलं बोलल्याशिवाय पवित्र ठिकाणी गेल्याशिवाय आपल्याला ती माया ताडण करू शकत नाही. माझ्या मायांनो लक्षात ठेवा मग रुक्मिणी एवढ्या का दुःख करतात परीक्षिती राजानं ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला परीक्षिती राजाला सुखाचार्य सांगतात संसारिक जीव अट्टहास करतात आक्रोश करतात दुःख करतात कशासाठी सुख मिळावं म्हणून माझ्या रुक्मिणीनं सुखासाठी नाही तर आईचा बाबांचा ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा आशीर्वाद नाही मिळाला एवढंच नाही माझ्या मायानो आपण विनाकारण दुःख करून आपला वेळ वाया तुम्ही रामकथा जर कधी ऐकली असेल तर ऐका माझ्या जानकी आईचा विवाह ज्या वेळेला भगवान रामप्रभूच्या समवेत मिथिला नगरीमध्ये झाला पार पडला सर्व विधी पार पडल्या. आता ती कथा सांगाय वेळ नाही जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा माझ्या मायबापांनो जरूर सांगाल पण मर्म सांगतो लक्षात ठेवा जानकी आईचा रामांच्या समवेत उर्मिला आईचा लक्ष्मणाचा समवेत श्रुत कृतीचा भरताच्या समवेत मांडवीचा शत्रुघ्नाच्या समेत विवाह पार पडला आणि चारही मुली ज्यावेळेला मिथिला नगरीवरून अयोध्येला जायला निघल्या त्यावेळेला जो देवांच्या समेत
संवाद साधतात, जिचे वडील देवाला सुद्धा हेवा वाटतो एवढं पुण्य जिच्या बाबांच्याकडं, तिच्या बाबाचं नाव जनक राजा. आणि मग आता सर्व मुली रथात बसल्या आणि एका बंद खोलीमध्ये जनक राजानं दशरथ राजाला बोलवलं आणि दशरथ राजाला बोलवल्याच्या नंतर जसं आपण या ठिकाणी रडतो ना, तसं देवाशी संवाद करणारा, देवाच्या समवेत देवाला हेवा वाटावा एवढा पुण्यवान असणारा जनक राजा ढसा ढसा एका खोलीमध्ये दशरथ राजाच्या समोर असा पदर पसरून जन्मारासारखं रडत होते. ज्यावेळेला जनक राजाचं दुःख अनावर झालं आणि त्या रडण्याची स्थिती दशरथ राजाने सूर्यवंशाचे राजे विश्वव्यापक जगन्यंत परमात्म्याचे पिता विचारतात, जनका का दुःख करताय? आता ती सीता, ती जानकी तुमची नाही, माझी मुलगी आहे, माझी कन्या आहे आणि मी तिचं लेकरू म्हणून सांभाळ करेल. जनकजी मत रोना, आप क्यों रोते? असं ज्या वेळेला दशरथांनी जनकांचा समज काढला त्यावेळेला दशरथ राजा बोलले जनक राजा बोलले दशरथजी जी माझी जानकी कन्या आहे ना, जी मुलगी आहे ना सीता, ती माझी मुलगी नाही. दशरथ राजांना आश्चर्यानं पाहता जनकानं सांगितलं, दशरथ राजा ती माझी सीता मी पाळलेली आहे, पोसलेली आहे. या पृथ्वी तलावर तिला आई नाही, तिला बाप नाही. आता ती सासरी जाते, तुमच्या स्वाधीन केली. दशरथ राजा जेव्हा ती सासर घरी प्रवेश करल आणि तिच्याकडून सासर घरी अपराध होईल, काही चुका होती त्यावेळेला मी तुमच्याकडं तिचे वडील म्हणून नाही तर तिचा सांभाळ केलेला एक बाप म्हणून पदर पसरतो. जेव्हा माझ्या जानकीकडून चूक होईल, अपराध होईल, तेव्हा तिला सर्वांच्या समक्ष न बोलता न सांगता तुमची लेक म्हणून तिला एकांतात सांगा. का तिला आईचं प्रेम माहित नाही, तिला बाबाचं प्रेम माहित नाही. कारण सांगा, तुम्हाला कळत असेल सीताचे मायबाप कोण आहे? आपण किती दुःख करतो लेक जाताना. ज्यांचं नाव घेतल्याच्या नंतर आपले संसार सुखाचे होतात. ज्या सीतेचं सकाळी उठल्याबरोबर नाव घेतलं तर एका तीर्थात स्नान केल्याचं पुण्य आहत लागतं. मायानो त्या सीतेला निरोप देत असताना आई नाही, बाबा नाही, भाऊ नाही. म्हणून लक्षात ठेवा, धीरानं गंभीरतेनं जीवन जगायचं. तसं या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब दुःख करतात. दुःख सावरलं आणि रुक्मिणी आई साहेबांची समज काढली आणि रुक्मिणी आता राजमहालात गेल्या. रुक्मिणी आई साहेब राजमहालात गेल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्माची दिनचर्या भगवान कृष्ण परमात्माचा आता विवाह सोहळा झाला. जगाचा जगन्यंत परमात्मा आणि जगाची आई द्वारकेच्या त्या वाड्यामध्ये आता वास्तव्य करतात. सुखाचार्य सांगतात, भगवान कृष्ण परमात्मा नुसते नामाचे कृष्ण नाही तर विश्वव्यापक दिनाचा बंधू अनाथाचा असून सुद्धा ब्रह्म मुहूर्तावर रोज उठायचे. उठल्याबरोबर स्नान झाल्याबरोबर आई बाबांचं दर्शन घ्यायचे. कोण वडवणीतल्या कृष्ण नावाचा त्या ठिकाणी माणूस का नाही, द्वारकेचा राजा, विश्वाचा धनी, रुक्मिणीचे पती. उठल्याबरोबर स्नान झाल्याबरोबर वसुदेवांचं देवकीचं दर्शन घ्यायचे. देव का घ्यायचे? सकळ तीर्थाचे धुरे जे का असती माता इथं तर मायन बाप नगच वाटायले, कुणाला वाटायले हमदो. लक्षात घ्या ज्यांच्या घरामध्ये आजही त्या ठिकाणी काही दोष असतील आणि ते दोष जर यदा कदाचित जात नसतील हे फार अवघड पचणार नाही. पण सांगणं माझं कर्तव्य. ज्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांतता प्रस्थापित व्हावी अशा जीवानी आईच्या डाव्या पायाचं तीर्थ एक थेंब का व्हायना घ्यायचं. किती सुख मिळेल सांगा घरात.
पण करील का कोणी तूच कर म्हणावे एकटा असं जर केलं तर माझा विश्वाचा धनी आई बाबांचं दर्शन घ्यायचे आणि भगवंत तिथून पुढं देव पूजा करायची देव काय करायचे देव इकडं कोण पूजा करते आमच्या इकडं देव आहे इकडं देव पूजा करायचे आणि आता देवपूजा करत असताना माझ्या रुक्मिणी आई साहेब सगळं साहित्य त्यांच्याकडे द्यायच्या आणि आताची रुक्मिणी तांब्या कुठे आसन तिथं दिसना का कसं ते देवाला पाणी टाकलेलं बरं वाटत कृष्ण परमात्मा देवपूजा करायचे आणि रोज त्यांचा हा नित्यक्रम ठरलेला पण एके दिवशी कृष्ण परमात्मा सकाळी उठले स्नान केलं आई बाबांचा आशीर्वाद घेतला आणि देवघरात गेले देवपूजन करू लागले आणि मग त्या द्वारकेमध्ये एका वारकऱ्याचं आगमन झालं आगमन झाल्याबरोबर तो वारकरी असा शांत येत नव्हता हो की महाराज शांत येत नव्हता तो भजन करत यायचा आणि सगळ्यांनी म्हणायचं बरं का श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण 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 भजमन नारायण असा जा फोकळ साहेब 6 वाजले जा लक्ष्मी नारायण 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 श्रीमन्नारायण बंद केलं आणि मग त्यावेळेला पहाटेच देवपूजेच्या वेळेलाच आलो हे वारकरी आणि आल्याबरोबर आवाज दिला नेहमीच्या प्रमाणे आवाज दिल्याबरोबर नारदांना वाटलं आता दार कोण उघडल नारद जमा यायचे त्यावेळेला आवाज दिला की दार उघडल्याचं दार उघडलं की कोण दिसायचं पुढं कुणाच्या घरी जात होते हा द्वारकेत कुणाचं घर आहे कृष्णाचं दार उघडलं की देव दिसायचे नारदाने दोन्ही हात जोडायचे आजही नारदाने आवाज दिला आणि आवाज दिला पण आतून त्या आवाजाला होकार आला नाही पण दार उघडल्याबरोबर नारद रामकृष्ण हरी घालणार पुढं देव दिसले का मग कोण दिसला आता गर्दनी आतापर्यंत होते एकटे रुक्मिणी आई साहेब दिसल्याबरोबर नारदाने रामकृष्ण हरी घातला कोण आनंद झाला रुक्मिणी आई साहेबांना नारदासारख्या संताला आलेलो पाहिल्याबरोबर सकाळी त्या ठिकाणी वारकरी आल्याचं धन्य आजी दिन झाले संत दर्शन असा मनाचा भाव झाला आणि तुळशीच्या जवळ संत पूजन केलं नारदांना आसन बसायला टाकलं आणि नारद विचारतात आई म्हणल्या काय मालक कुठं दिसाना रुक्मिणीनं सांगितलं ते देवपूजा करते देवपूजा म्हटलं की ह्या बाबाचं त्या ठिकाणी
मन हे लावलं कारण आम्ही याचं अखंड नाव घेतो, याचे पूजन करतो, याच्यासाठी रात्रंदिवस तीर्थयात्रा करतो आणि हा बाबा कुणाची पूजा करतोय म्हणून नवल वाटलं. अरे रुक्मिणी आई साहेबांना नारदाने विचारलं, आई देवघर कोणत्या बाजूला आहे? त्या बाजूला आहे. जिथं असेल त्या वाड्यात तिकडं नारदांना दाखवलं आणि नारद भगवंताच्या पाठीमागं उभे राहून पाहतात. नारदांनी आवाज दिला. मग देव जरी पूजा करत असले, नारदासारखा वारकरी आला, देवानं पूजा थांबवली का? कारण आलेला अतिथी आपल्यासाठी देव असतो. आणि मग नारदाला पाहिल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात नारदा फार सकाळी येणं केलं. हो देवा. आणि नारद म्हणतात, देवा आम्ही पूजा करावी तुमची, पण तुम्ही कुणाचं पूजन करता? तुम्हाला काय गरज पूजन करायची? आणि तुम्ही त्या ठिकाणी एवढे सकाळी असा प्रश्न त्या ठिकाणी ज्यावेळेला नारदाने विचारला त्यावेळेला कृष्ण परमात्मा नारदांचा हात पकडतात आणि देवाऱ्यामध्ये दाखवतात. तर देवाऱ्यामध्ये कुणाच्या मूर्त्या, जेवढे कथा ऐकायला तेवढ्याच्या मूर्त्या तुम्हाला बघायच्यात का? जा द्वारकेला. पण द्वारकेला गेल्यावर पाण्यात जावं लागेल. जवळ 3000 फूट खाली द्वारका पाण्यात गेली आहे म्हणा आजही. पण असो भगवंतानं ज्यावेळेला हात पकडला, नारदांना देवघर दाखवलं, त्यावेळेला त्या देवघरात कोण कोण होतं माहिती तुम्हाला? ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, गली गली हरि गुण गाने लगी, गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, पैरों में तली महिलों में पली, एवढ्या महलामध्ये महिलों में पली पैरों में तली, गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. असं केलं की खन पुन्हा हाणायचं. म्हणजे हे शांत होते आणि हे गजर करते. पण आज कळालंय आपल्याला सातव्या दिवशी पहिल्या दिवशी कळायचं. नारदांनी पाहिलं त्या देवघरात संत मीराबाईची मूर्ती, संत नामदेवरायाची मूर्ती, संत जगनाडे बाबाची मूर्ती, संत तुकारामांची मूर्ती, संत सखुबाईची मूर्ती, संत सावता बाबाची मूर्ती. कुणाच्या देवाऱ्यात? काल ऐकलं रामप्रभूनं सूर्याला बोलवायचं ठरवलं असतं तर सूर्य लगेच आले असते. सूर्य गार करण्यासाठी, थंड करण्यासाठी रामप्रभूला गरज कुणाची पडली? अशा ह्याची पडली का? कशाची पडली गरज? संताच्या पुण्याची गरज पडली. म्हणून संत पूजन, संत देवपूजा करू लागले. का करू लागले आता सगळं सांगायला वेळ नाही. संत देवासाठी कसे होतात बघा. झाले बदनाम संत, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. डोईवर माझ्या गोरस माठ हळूहळू चढते भागवताची वाट. भागवताची नाही, डोईवर माझ्या संसाराचा माठ हळूहळू चढते भागवताची वाट. आणि रानात म्हणलं, कामधंद्याला म्हणलं की डोईवर माझ्या गोरस माठ हळूहळू चढते मथुरेचा घाट. या देवाला, या कृष्णाला सांगाव काही,
चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही बर झोपे तुनी दचकून उठते मूर्ती सावळी सामोरी दिसते मूर्ती सावळी सामोरी दिसते या कानाला या कृष्णाला सांगाव काय चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही एका जनार्दनी बिनविती राधा एका जनार्दनी बिनविती राधा कृष्ण सख्याचे जडली बाधा कृष्ण सख्याची जडली बाधा या देवाला या हारीला या विठुरायाला या कानाला सांगाव काय चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही झाले बदनाम देवा तुझ्या पायी झाले बदनाम देवा तुझ्या पायी चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही चित्त संसारी लागत नाही असे भगवंताच्या भक्तीमध्ये जे वेडे होतात जे बदनाम होतात ज्यांना त्या ठिकाणी त्रास होतो भगवंताच्यासाठी आपल्या देहाची पर्वा करत नाही अशांची देव काय करतात पूजा करतात संताचे सुख झाले या देवा संताचे सुख झाले या देवा म्हणून या सेवा करी त्यांची म्हणून या सेवा करी त्यांची सुख संत पूजन करत असताना संताची श्रेष्ठता देव जाणतात नारदांना आश्चर्य वाटलं नारदाने विचारलं देवा तुम्ही संताला काय एवढं थोरपण देता देवानं सांगितलं नारद बाबा तुमच्यामध्ये जेवढं सामर्थ्य आहे ना तुम्ही का श्रेष्ठ आहेत हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर माझ्या मुखानं मी सांगणार नाही म्हणले तुम्हाला शेतात जावं लागेल नारद म्हणले चला आणि मग एका शेतात गेले आणि देव शेतात गेल्याच्या नंतर नारदाला सांगतात नारदा वारकऱ्याचं पूजन मी का करतो वारकरी का श्रेष्ठ आहे संत का श्रेष्ठ आहे तुम्हाला ऐकायचं म्हटले हो जा म्हणले त्या कुपारडीवर एक सरडे आहे त्या सरडेला विचारा नारदाला नवल वाटलं नारद लगबगीने गेले आता त्या कुपाटीवरला सरडा नारदाला बोलणार नारदाला पाहिल्याबरोबर त्यानं मान टाकून दिली गत प्राण झाला नारद परत आले देव विचारतात नारदा सांगितलं का संत मोठे त्यावेळेला नारदाने सांगितलं देवा मला पाहिल्याबरोबर त्या सरड्यानं मान टाकली देवा सांगा ना देवा तुम्ही देवानं सांगितलं सरड्यानं मान टाकली म्हटले हो तिथून पुढे एक आंबा दिसतोय का म्हटले हो दिसतोय मग त्या आंब्यावर एक पोपट आहे त्याला जाऊन विचारा नारद त्या आंब्याकडे गेले आणि त्या आंब्यावर एक पोपट होता त्या पोपटाला नारद विचारणार त्या पोपटानंही नारदाचं मुख पाहिलं
त्यांनाही मान टाकून दिली. नारद परत आले, देवाला बोलतात, देवा 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 पोपटानं सुद्धा मान टाकून दिली. नको देवा मला ऐकायला, नाही मला ऐकायचं. भगवंतानं सांगितलं, नारदा आता तुमच्या मनामधली ती शंका आहे, तिचे शंकेचं निरसन होणं महत्वाचं आहे. मग नारद म्हणतात, देवा सरड्याला विचारायला गेलो, सरड्या गतप्राण झाला. पोपटाकडे गेलो, तो गतप्राण झाला. आणि तुम्ही तर सांगत नाही, मग कशाला ऐकायचं. देवानं सांगितलं, इथून काही अंतरावर एक राजा आहे, त्याला 12 वर्षानंतर लेकरू झालंय आणि आज त्या बाळाचं बारस आहे. 12 वर्षानंतर बाळ झालंय, त्याचं आज काय बारस म्हणजे काय असते, नाव ठेवायचा कार्यक्रम का. आणि मग ते कार्यक्रम आहे राजाच्या घरी. जा त्या 12 दिवसाच्या लेकराला विचार, संताची किती त्या ठिकाणी थोरवी आहे. नारद म्हणले, देवा संताची थोरवी ऐकायची नग आणि माझ्या मनातली शंकाही बोलून दाखवायची नग. हे सरड्याचं कुणी नव्हतं, पोपटाचं कुणी नव्हतं. आता 12 वर्षानंतर त्याला लेकरू झालं, त्याच्या घरी बारस, किती आनंद असेल. आणि यदा कदाचित मी गेलो आणि पोपटासारखं सरड्यासारखं जर झालं ना देवा, तुझ्याकडे सुद्धा राजा येऊ देणार नाही. नग देव म्हणले, आता मी काम सांगतोय, जावंच लागल. आणि मग नारद असणारे देवाच्या म्हणण्यानुसार गेल्याच्या नंतर नारद हळूहळू राजमहालात प्रवेश केला, राजवाड्यात प्रवेश केला. त्या बाळाची आई इतकी मग्न कामामध्ये व्यस्त. नारदाने पाहिलं, लेकरू पाळण्यात टाकलेलं, कोणी नाही अशी अवस्था पाहिली. आणि नारद त्या पाळण्याच्या जवळ धगधग अंतकरणामध्ये करत होतं, पाय ठेवणं आणि त्या 12 दिवसाच्या लेकरांना बोलायला सुरुवात करणं. मस्तक हे पायावरी या वारकरी संता. नारदाने त्या ठिकाणी तो आवाज ऐकला आणि असं डोक्याला हाणून घेतलं. पाळण्यातलाच आवाज आहे का, तो पाळण्यातलाच आवाज. ते बाळ बोलतंय, वारकरी बाबा या किती आनंद झाला वारकरी बाबा, तुमचं दर्शन झालं. नारदाने डोकावून पाहिलं तर बाळ बोलतंय. आणि मग त्या नारदांना विचारायच्या अगोदरच ते बाळ सांगू लागलं, मी किती भाग्यवान आहे. म्हणले कसं काय. म्हणले, वारकरी बाबा तुमच्या संताचं मला दर्शन झालं, मी सरड्याच्या जन्मातून मुक्त झालो, परत तुमचं मी पोपटाच्या जन्माला गेलो, तुमचं दर्शन झालं वारकऱ्याचं, माझ्या पोपटाचाही जन्म संपला आणि संताच्या कृपेमुळे मी आज राजमहालामध्ये राजकुमार म्हणून जन्मलोय. नारद बाबा माझं तुम्हाला कोटी कोटी वंदन आहे. आणि मग नारद बाबा आले. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. आणि मग नारदाच्या लक्षात आलं की देव का पूजन करतात, संताचं मायबापानं लक्षात ठेवा. आणि नारदाने निरोप घेतला, नारद निघून गेले. रुक्मिणी आई साहेब एके दिवशी भगवंताची सेवा करत होत्या. सेवा करत असताना अशीच गरमी होती, उन्हाळ्याचे दिवस होते आणि पूर्वी असे नव्हतं. मग काय होतं, पूर्वीच्या काळी काय असायचं हवा घ्यायला, ते बाबा लक्षात येईल. बाबा इंजन मारा असायचा आणि त्या इंजन मारा त्या ठिकाणी घालू लागल्या. कोण रुक्मिणी आई साहेब. पाय मांडीवर घेतले रुक्मिणी आई साहेबांनी, भगवंताचे पाय चेपतात, इंजन मारा घालतात. आणि मग देवाला सुद्धा लहर आली. कशाची, मालकिनीची थट्टा करण्याची, करुणी थट्टा. देवाला सुद्धा लहर आली आणि देव थट्टा करू लागली रुक्मिणीची. रुक्मिणीला शांतपणानं देवी विचारतात, रुक्मिणी मला एक सांग. रुक्मिणीला वाटलं काहीतरी महत्वाचंच बोलायलेत मालक. रुक्मिणी आई साहेबांना पाहिलं भगवंताच्याकडं, पायचे पच्चपत इंजन वारा घालीत. भगवंत बोलले, रुक्मिणी तू माझ्यासोबत लग्न का केलंस. रुक्मिणीनं एक नाही, दोन नाही. रुक्मिणी बोलत नव्हत्या. पुढे भगवंत बोलतात, सांग ना का लग्न केलंस. रुक्मिणीच्या अंतकरणाला दुःख वाटू लागलं. परत देव बोलले, बरं सांग ना, तुझं माझं लग्न जर जमलं असतं आणि पत्रिका छापायची असती तर माझं त्या ठिकाणी जे पत्रिकेवर नाव आहे ते कोणत्या बाबाचं टाकलं असतं. काही घेणं देणं नाही महाराज. थट्टा करू नये, चांगलं नसते थट्टा करणं मालकीनाची. आणि मग रुक्मिणी आई साहेब शांत नेत्रातून पाणी आलं रुक्मिणीच्या. देवच बोलतात. कुणी म्हणती नंदाचा, कुणी म्हणती वसुदेवाचा, ठावच नाही याच्या. इथपर्यंत रुक्मिणी
शांत. परत देव बोलतात, बरं सांग ना, तू गोरी, मी कसा आळा का लग्न केलं असं म्हणत असताना हे मात्र रुक्मिणीला फार वाईट वाटलं. इंजन वारा हातातला गळून पडला. रुक्मिणीनं त्या ठिकाणी आपलं शरीर मूर्छंगत अवस्था प्राप्त झाली. धाड दिली, जमिनीवर टाकून दिलं. दरदर घाम आला. आणि मग आता भगवंताला पंचायत झाली. कशाची गरमू लागलं, हवा चालू पाय चेपत होते, विनाकारण थट्टा केली. आता त्या ठिकाणी दरदर रुक्मिणी आईसाहेबांना घाम आला, मूर्छंगत अवस्था प्राप्त झाली. भगवंतानं रुक्मिणीचं डोकं मांडीवर घेतलं, ते चिंजनवारा हातात घेतला आणि काय करू लागली. आणि मग रुक्मिणी आईसाहेब काही वेळामध्ये सावध झाल्या. आता पुढचा ऐका. ज्या वेळेला रुक्मिणी आईसाहेब सावध झाल्या, स्थिर बसल्या आणि भगवंताला हात जोडले आणि दोन्ही हात जोडून बोलतात. आता ऐका. काही विनोदाचं ऐकत काही मर्म आपल्या हृदयाला ठाव घेईल असे शब्द हृदयात ठेवत जा. माझ्या रुक्मिणी आईसाहेबांना भगवंताला हात जोडल्याने बोलतात, स्वामी सांगू मी तुमच्यासोबत का लग्न केलं. देवाला वाटलं आता नको थट्टा करायला. देव शांत. रुक्मिणी आईसाहेब बोलतात, स्वामी तुम्ही द्वारकेचे राजा आहात आणि तुम्ही देव आहात. देव मी एक जीव आहे. जीवानं देवाशी ऐक्यत्व केलं आणि माझं सर्वस्व तुम्ही देव असल्या कारणानं स्वामी मी तुमच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. भगवंत शांत झाले. याला म्हणतात भक्ताची परीक्षा. आणि त्याच्यानंतर आता भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेमध्ये सर्व प्रजेचा सर्व जगाचा सांभाळ करत असताना भगवंताची कीर्ती सर्वत्र पसरली. द्वारकेपासून काही अंतरावर एक नगर आणि त्या नगरीचा राजा सत्राजित नावाचा तो सूर्याचा उपासक होता. म्हणून सूर्यदेव त्या सत्राजित राजाला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन 8 भार सोनं देणारा सैमंतक नावाचा मणी त्यानं सत्राजिताला दिला. आणि तो मणी त्याचं पूजन केलं आणि पूजन केल्याच्या नंतर त्याला जर सोनं मागितलं तर तो मणी 8 भार द्यायचा. आणि मग त्या सत्राजिताच्या राज दरबारामध्ये काही सत्वगुणी होते. कोणते गुणी चांगले सत्वगुणी. ते लोक म्हणू लागले, राजा हा धन देणारा मणी आपल्या भंडार घरात असण्यापेक्षा हा द्वारकेच्या राजाकडे असावा. पण सत्राजिताला ते पटलं नाही. ते म्हणला देणार नाही. आणि मग तो मणी सत्राजितानं आपल्याच भंडार घरात ठेवला. एके दिवशी सत्राजिताचा भाऊ असणारा प्रसेन, त्या प्रसेनाला वाटलं काहीतरी चमकणारी वस्तू. त्यानं एका माळेमध्ये वळली आणि अशी गळ्यात घातली. शिकार करण्यासाठी जंगलात गेला. जंगलामध्ये त्याला शिकार मिळाले नाही. एका हिंस्र पशूनं त्याच्यावर हल्ला केला. सत्राजिताचा प्रसेन नावाचा भाऊ त्या सिंहानं ठार केला आणि ती खायची वस्तू म्हणून आपल्या मुखात घेतली त्या हिंस्र पशूनं. आणि ते हिंस्र पशू एका गुहेमध्ये गेला आणि गुहेमध्ये जाऊन ते प्राणी ती वस्तू खाऊ लागला. तर ती वस्तू खायची होती का? नाही. खायची नसल्या कारणानं त्याच गुहेमध्ये ती वस्तू टाकून दिली आणि तो प्राणी निघून गेला. तिथं एक 18 वर्षाची मुलगी होती. तिनं पाहिलं आणि ती चमकणारी वस्तू घेतली आणि आपल्या बाबाकडे दिली. बाबाने सांगितलं, बाळा आता ही तुला खेळायला राहू दे म्हटल्याच्या नंतर इकडं सत्राजिताच्या राज्यामध्ये सर्वत्र वार्ता पसरली. सैमंतक मणी हरवला. काही दुष्ट लोक होते. सत्राजिताला विचारलं तुझा मणी हरवला. म्हटले हो. मग तुला माहित नाही द्वारकेचा कृष्ण चोर आहे. त्यानं चोरला असावा. सत्राजितानं मागचा पुढचा विचार न करता द्वारका गाठली. म्हणजे भगवंत राज सिंहासनावर बसलेले भर सभेमध्ये सत्राजितानं भगवंताच्यावर आळ घेतला आणि भगवंताला फार वाईट वाटलं. एवढं वाईट वाटलं. भगवंतानं 4 मंत्री समवेत घेतले आणि वनामध्ये प्रवेश केला, जंगलामध्ये प्रवेश केला आणि हिंस्र पशूच्या त्या पाऊल खुणानं भगवंतानं प्रसेनाचा शोध काढला. तर प्रसेनाला ठार मारून प्राणी एका गुहेत गेलेले पाऊल खून, त्या पाऊल खुनेनं भगवंत त्या गुहेत शिरले. मंत्री त्या गुहेचे वर थांबले. ज्या वेळेला भगवान
भगवान कृष्ण परमात्मा त्या गुहेत गेले त्यावेळेला ती गुहा सखोल होती आणि सखोल गुहेमध्ये गेल्यामुळं ती 18 वर्षाची मुलगी ते मनी खेळत होती. तिनं पाहिलं, अरे आपल्या या गुहेमध्ये नर प्राणी आलाय. तिने आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा आपल्या गुहेत कुणीतरी माणूस आलाय. तिच्या वडिलाला फार क्रोध आला. तिच्या वडिलानं आलेल्या त्या माणसासमवेत 27 दिवस आणि 27 रात्र युद्ध केलं. 27व्या दिवशी भगवंताने तिच्या बाबाला उचललं आणि तंद्रीन आदळल्याबरोबर सर्व अंगाची धाकता झाली आणि त्या मुलीच्या बाबाने कृष्णाचे पाय पकडल्याबरोबर देवानं त्याला विचारलं, बाबा 27 दिवस आणि 27 रात्र माझ्यासोबत भांडण खेळलास आणि आता पाय पकडतोस का? पाय पकडतोस. इकडं परीक्षिती राजानं शुकाचार्यांना विचारलं, कृष्ण परमात्माच्या समेत त्या गुहेत 27 दिवस आणि 27 रात्र युद्ध करणारा कोण होता आणि काय संबंध त्याचा भगवंताच्या समेत युद्ध करण्याचा, अशी शंका परीक्षिती राजा शुकाचार्यांच्याकडे विचारतात. त्यावेळेला शुकाचार्य उत्तर देतात, इकडं भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेतून आले होते, आपल्या घरून आले होते. आता घरून गेल्यामुळं आतापर्यंत कृष्णाचं वाट पाहणारं कोणी नव्हतं. घरी आता मालक किती दिवस झालं गेले कथेला. आमच्या इकडं 15 दिवस, महिनाभर, सव्वा महिना सप्त्याला रुक्मिणी आई साहेबांनी 1 दिवस वाट पाहिली, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 7 दिवस वाट पाहिली. काही जण म्हणले, अगं 8व्या दिवशी काला असते. आणि रुक्मिणी आई साहेबांचे रडून डोळे लाल झाले. जे 4 मंत्री होते त्या गुहेच्या वर थांबलेले, त्यांनी विचार केला, आता कृष्ण परमात्मा बाहेर येत नाहीत. ते मंत्री त्या ठिकाणी परत आले आणि आता मात्र माझ्या रुक्मिणी आई साहेबांचे रडून डोळे सुजले. पण रुक्मिणीनं धीर सोडला नाही. का सोडला नाही? ज्या मातेला, ज्या आईला असं वाटतं की आपल्या पतीला यश यावं, आपला पती नोकरीला असेल तर सुखानं नोकरी व्हावी, आपले पती व्यापार करत असतील तर त्यांच्या व्यापाराला यश यावं, घरात शांतता, स्थिरता, समाधान असावं, असं जर वाटत असेल तर माझ्या रुक्मिणी आई साहेबांना तुलसी अर्चन नावाचा विधी करायला सुरुवात केली. रुक्मिणी आई साहेबांनी तुलसी अर्चन नावाचा विधी 7 दिवसाचा केला. हे 8 आणि ते 7 15 दिवस झाले. 15 तरी देव आले नाही. मग तुलसी अर्चनाचा विधी करत असताना माझ्या रुक्मिणी आई साहेबांना त्याच भगवंताची मूर्ती तांब्याच्या ताटात मांडायची. तुळशीच्या मंजुळा, तुळशीचे पानं, नसतील तर फुलं, नसतील तर दोन्ही टोक असणारे तांदूळ घ्यायचे आणि त्या भगवंताच्या वर अर्चन करायचं आणि मंत्र म्हणून करायचा. 1 अगरबत्ती जळेपर्यंत करायचं. कोणत्याही वेळेत करा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि मंत्र म्हणायचा. श्री श्री कृष्ण जय जय कृष्ण. आणि मग ती त्या ठिकाणी काय करायची? मंजुळा व्हायची किंवा पान व्हायचं किंवा फुल व्हायचं किंवा तांदूळ व्हायचा आणि परत म्हणायचं श्री श्री कृष्ण जय जय कृष्ण. श्री श्री कृष्ण जय जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण. कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण. अशा प्रकारे माझ्या रुक्मिणी आई साहेब तुळशी अर्चन नावाचा विधी करतात. 15 वाडा निघून गेला आणि इकडं भगवान कृष्ण परमात्मा त्या गुहेतल्या मुलीच्या वडिलाला विचारतात, बाबा अरे तुझं माझं भांडण झालं, 27 दिवस झालं आणि आता पाय पकडतोस. त्यावेळेला त्या मुलीच्या वडिलांना ओळखलं. देवा मी तुम्हाला ओळखलं. म्हणले का? म्हणले तुम्ही त्या ठिकाणी जाणू शकत नाही. इकडं शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, परीक्षिती 27 दिवस युद्ध करण्याचं कारण ज्यांच्या समेत युद्ध झालं तो राम अवतारातला जांबवंत होता. आणि ज्या वेळेला भगवान रामप्रभूला अयोध्येचं राज्य प्राप्त झालं त्यावेळेला रामप्रभूनं 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगुळ आणि 72 कोटी ऋष या सर्वांना जे हवं ते दान देऊ लागले.
आणि माझ्या जांबवंतजीचा नंबर आला त्यावेळेला रामप्रभूच्याकडे जांबवंतांना बोलून दाखवलं, प्रभू मला संपत्ती नको, ऐश्वर्य नको, मला काही नको, एकदा तुमच्यासोबत कुस्ती खेळायची असं कधी मागितलं होतं? सूर्यवंशामध्ये रामप्रभूनं सांगितलं जांबवंताला, जांबवंतजी मी राम अवतारामध्ये वचनामध्ये बांधलेलो आहे, आमच्या सूर्यवंशामध्ये अशी रीत आहे, प्राण गेला तरी चालेल पण आम्हाला वचन मोडता येत नाही. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. राम सिया राम. म्हणून जांबवंताजी मी तुमची ही इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण करल असं वचन दिलं राम अवतारात. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी आज शुकाचार्य सांगतात, राजन जांबवंताला आणि कृष्णाला 27 दिवस आणि 27 रात्र युद्ध करावं लागलं. भगवंतानी त्याच्या इच्छेसारखं दंद्रीन त्याला आदळलं आणि त्याच्या शरीराचं मर्दन झालं. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की हे त्या ठिकाणी माझे प्रभू आहेत. मग कृष्णानं विचारलं, जांबवंता आता सांगा मी काय देऊ तुम्हाला. जांबवंताने दोन्ही हात जोडले आणि एवढे आनंदून गेले जांबवंत उड्या मारू लागले, नाचू लागले, गाऊ लागले आणि म्हणू लागले, तुम्ही म्हण नका आता ह्याला म्हणू द्या ना. आता आनंद झाला ना, 7 दिवस कथा ऐकली, सगळ्यांनी म्हणायचे गजर करा एकदा म्हणतात कराय म्हणून. माय चुकलो तो महाराज काही म्हणतोय का काय म्हणून मुनीत सुधारायत ना काही पण मी कशाला काय म्हणून झालं. घंटाभर आले 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 प्रभू रामचंद्र आले. कौशल्याचे बाळ आले, रावणाचे काळ आले. रामचंद्र आले 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 प्रभू रामचंद्र आले. वालीचे शत्रू आले, सुग्रीवाचे मित्र आले. बाकीच्या उठू नका, कशाला उठताना पाय दुखतीन. वालीचे शत्रू आले, सुग्रीवाचे मित्र आले. आले 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 प्रभू रामचंद्र आले 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 प्रभू रामचंद्र आले. बोला चंद्र आले 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 प्रभु रामचंद्र आले. संताचे मित्र आले, दुष्टाचे काळ 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 आले. आले 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 प्रभू रामचंद्र आले 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 प्रभू रामचंद्र आले. आले 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 प्रभु रामचंद्र आले 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 प्रभु रामचंद्र आले. कौशल्याचे बाळ आले, रावणाचे काळ 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 आले. आले आले प्रभू रामचंद्र आले 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 प्रभू रामचंद्र आले. आले 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 प्रभु रामचंद्र आले 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 प्रभु रामचंद्र आले. झाला आजच्या दिवस आनंद आहे मायांनो, बापांनो. आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्याच्या दरबारात आहोत, हा अंतकरणातला अमोल ठेवा आणि आनंदाचा क्षण आपल्या जीवनामध्ये परत पुन्हा पुण्याईनं प्राप्त होत असतो. म्हणून या ठिकाणी सर्वजणांनी आपण भगवंताचं लेकरू म्हणून, भगवंताचं दास म्हणून त्याच्या त्या ठिकाणी दिलेल्या या शरीरानं त्याचं दास्यत्व करतो आहोत. जांबवंत भगवान कृष्ण परमात्माला बोलतात, देवा मला एकदा आता राम
सहित त्या ठिकाणी दरबार भरवला. त्या जामवंताला कोण आनंद झाला. आणि मग जामवंताचा तो आनंद, जामवंताच्या अंतकरणातला त्या ठिकाणी त्याचा निर्माण झालेला भाव. आणि म्हणून तो त्या ठिकाणी म्हणतोय, आले 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 प्रभू रामचंद्र आले, आले आले प्रभू रामचंद्र आले, आले 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 प्रभू रामचंद्र आले, आले प्रभू रामचंद्र आले, आले 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 प्रभू रामचंद्र आले. संतांचे मित्र आले, दुष्टाचे शत्रू आले, 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 आले प्रभू रामचंद्र आले, आले आले प्रभू रामचंद्र आले, आले 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 प्रभू रामचंद्र आले, आले 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 प्रभू रामचंद्र आले. दोघाचं दोघाचं बहीण बाई आले आले गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधे. बसा खाली, बसा खाली. जणू इळभर गुत्त घेतले असं काही काही जणीला झालंय. जामवंताना कृष्ण परमात्माच्याकडे मागणी केली. प्रभू त्रेतायुगापासून मी वाट पाहत होतो, आपण कधी भेटाल. आज अंतकरणातली इच्छा पूर्ण झाली. राम रूपामध्ये दर्शन दिलं आणि भगवान कृष्ण परमात्मा मूळ स्वरूपात आले. इकडे रुक्मिणी आई साहेब दुःख करून करून थकल्या. आणि मग 27व्या दिवशी भगवान कृष्ण परमात्मा जायला परत निघले. कुठून जायला परत निघले? गुहेमधून परत निघले. त्यावेळेला तो सैमंतक मणी कृष्णाच्याकडे जांबवंत जरी दिला. आणि 18 वर्षाची आपली मुलगी, तिचं नाव जांबवंती, तिचा हात पकडला आणि कृष्ण परमात्माच्या हातात दिला. कृष्ण परमात्मा जांबवंताला बोलतात, जांबवंतजी हे काय करता? जांबवंतानं सांगितलं, प्रभू ही माझी कन्या आहे आणि हिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. भगवंतानं हातात घेतला आणि 33 कोटी देवाच्या साक्षीनं त्याच गुहेमध्ये माझ्या भगवंतानं दुसरा विवाह केला. शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल. वा वा वा. ब्रह्मब्रह्माने त्या ठिकाणी गायलं. 33 कोटी देवाच्या साक्षीनं जांबवंतीचा स्वीकार केला. कुठं केला? गुहेमध्ये केला. कुठे ती गुहा? तर पाचोडच्या पुढं 11 किलोमीटर आहे. आम्ही आत्ता जाऊन आलो. या ठिकाणी बरेच जण आम्ही गेलो होतो. काकू होतात ना तुम्ही? त्या अलीकडे असा हात करा, पलीकडे हा तुम्ही होतात नाही का? त्या जांबवंताच्या गुहेमध्ये आजही मायबापानं जर यदा कदाचित तुम्ही गेलात, जांबवंताचं जामखेड असं त्या गावाचं नाव आहे. त्या 12 कोसामध्ये मारुतरायाचं मंदिर नाही. जांबवंत सर्वात ज्येष्ठ होते म्हणून जांबवंताला त्रेतायुगातही मान होता, द्वापार युगातही मान आहे आणि आताही मान आहे. योगायोगानं पुत्र संतान किंवा घरातल्या व्यथा पीडा चिंता काही असतील आणि जांबवंताच्या कृपेनं जर आपल्याला प्रसाद मिळाला तर अंतकरणातली इच्छा आजही जांबवंतजी त्या ठिकाणी आपली पूर्ण करतात. असो. आणि मग जांबवंतीचा हात घेतला आणि भगवान कृष्ण परमात्मा जांबवंतीला घेऊन द्वारकेच्या वेशीपर्यंत आले. आणि वेशीपर्यंत आल्याच्या नंतर एक पळतच गेलं राजवाडी. आणि गेल्याच्या नंतर रुक्मिणी आई शांतपणे विचारतात, का बाबा? बोलले काय नाही, तुमचे मालक आले. कोण आनंद झाला रुक्मिणीला? आले. ते सांगणार म्हणलं आले पण
रुक्मिणी आई साहेब म्हणल्या कोण काय ती सांगच ना लवकर असतेच ना असे पळत जाऊन सांगणारे पळतच गेलो. रुक्मिणी आई साहेब आले तुमचे मालक पण. रुक्मिणी आई साहेब म्हणतात कोण काय पण कुणीतरी संग म्हणजे कोण संग तुमची बहीण असू द्या म्हणजे. आणि मग रुक्मिणी आई साहेबांना अंतर्ज्ञानानं पाहिलं. घरी आल्याबरोबर रुक्मिणीनं औक्षण केलं. कृष्णाने जांबवंतीचं बहीण म्हणून स्वीकार केला. भगवंतानं तो सैमंतक मणी घेतला. सतराजिताकडे गेली. सतराजिताला तो मणी दिला. सतराजिताला पश्चाताप झाला. रे द्वारकेचा राजा खरंच ब्रह्मांडाचा धनी आपण विनाकारण त्याच्यावर आळ घेतला. म्हणून सतराजितानं आपली कन्या सत्यभामा नावाची तिचा हात पकडला आणि भगवंताच्या हातात दिला. देवाने सांगितलं राजा हे काय करता. म्हटले काही नाही देवा मला क्षमा करा. माझ्याकडून चुकलं. माझ्याकडून तुमचा अन्याय झाला. देव क्षमा करतो. शरणागती पत्करली. देव क्षमा करतो. सतराजिताला क्षमा केली. जांबवंतीचा सत्यभामेचा स्वीकार केला. तो सैमंतक मणी घेतला आणि देव द्वारकेच्या येशूपर्यंत आले. हे पळतच गेलं. बहुतेक याला कामच असावं असतेच ना रिकामी. चांगलं तर करायचं नाही पण वाईट करायला सगळ्यात पुढं. रुक्मिणी आई साहेब तुमचे मालक आले. रुक्मिणी म्हणल्या आता कोण आहे सोबत. काय की कोण बघा ना ह्याचं सावण काय की कोण आहे बाबा कोणीतरी. बरं म्हणल्या. आणि मग रुक्मिणी आई साहेबांना सत्यभामा हिचाही बहीण म्हणून स्वीकार केला. आता भगवान कृष्ण परमात्माचे 3 विवाह झाले. रुक्मिणी जांबवंती आणि सत्यभामा. त्याच्यानंतर भगवंतानी 5 मुख्य पट्ट राण्या केल्या. भगवंतानं त्याच्यानंतर मित्रविंध्या, सत्या, भद्रा, लक्ष्मणा आणि कालिंदी अशा 5 आणि ह्या 3 किती झाल्या 17 8 झाल्या. आणि मग सगळ्यात जास्त हुंडा कुणाला आला कुणाला रुक्मिणीला. रुक्मिणी तर तशी चालते ना सत्यभामेला. आणि म्हणून सत्यभामा अंतकरणातल्या अहंकारानं वागू लागल्या. भगवंताच्या लक्षात आलं शेतच कुपाटी खायलं काय मिळून ते शेतात असं देवाला वाटलं. म्हणून सुखाचार्य सांगतात देवाला सर्व काही एखाद्या वेळेला जमतं पण तिळभर जरी अहंकार झाला तर परमार्थामध्ये तो जमत नाही. म्हणून भगवंताच्या लक्षात आलं. भगवंताने तिचा अहंकार नाहीसा करण्यासाठी मनामध्ये हेतू ठरवला. आणि मग ही सत्यभामा जांबवंतीला, मित्रविंध्याला, सत्याला, भद्राला, लक्ष्मणीला चांगलं बोलतच नव्हत्या. करू बोलायची. आणि मग भगवंताने एके दिवशी सांगितलंय बघ सत्यभामा आता चाकरवाडीला कथा चालू झाली आणि इथली संपायली. ती म्हणली मग काही नाही म्हणली उद्या सकाळी जायचं. सकाळी लवकर आटोबा भगवंताने असा निरोप दिला आणि भगवंत निघून गेले. असं सत्यभामेला सांगितलं. तिनं त्या ठिकाणी आटपायचा विचार करायचा का हिच्या तिच्या दारात जायचा विचार करायचा. मग सत्यभामेनं काय करायचं मित्रविंध्याच्या, कालिंदीच्या, सत्याच्या, भद्राच्या दारात जायचं. मला तर म्हणले सगळ्यात अगोदर चहा घ्या म्हणून. काय म्हणाली सत्यभामा मला तर म्हणले मालक चला म्हणून. कुठं म्हणजे तीर्थयात्रेला. आता हिला चला म्हणले जावा ना गपची पडशी बांधावा ना. प्रत्येक बहिणीच्या दारात अहंकार गर्व आणि त्या गर्वानं सर्व बहिणीला सांगितलं. सकाळी गरुड वाहनाला बोलवलं. गरुडावर भगवंतानं सत्यभामीला घेतलं आणि निघाले तीर्थयात्रेला. दूरपर्यंत गेल्याच्या नंतर भगवान कृष्ण परमात्मानं गरुडाचं वाहन प्रागज्योतिषपूर नावाच्या नगरावरून प्रवास करायला सुरुवात केली. त्या प्रागज्योतिषपूरचा त्या ठिकाणी राजा दैत्य असणारा भूमासूर होता. या भूमीचा पुत्र होता आणि त्याला वरदान होतं जोपर्यंत त्याची माय त्याला मारा म्हणत नाही तोपर्यंत त्याला मरण नव्हतं. म्हणून तो भूमासूर एवढा मातला होता. त्यानं या पृथ्वी तलावरल्या अनेक राजकुमारी 16,100 राजकुमारी पकडल्या होत्या आणि त्यांना तो म्हणायचा माझ्या समेत विवाह करा. त्या 16,100 राजकुमारीनं सांगितलं दुष्टा तुझ्या शरीराचा मी स्पर्श सुद्धा करून घेणार नाही. विवाह तर सोडून दे आम्ही आमचा प्राणाचा त्याग करू. असं ज्या वेळेला त्या कुमारिका म्हणायच्या त्यावेळेला त्याला क्रोध यायचा. आणि मग त्यानं त्या 16,100 कुमारिका काय केल्या एका कारागृहामध्ये कोंडून ठेवल्या
आणि मग त्या कोंडून ठेवलेल्या 16,100 कुमारिका रोज अट्टहास करायच्या, शोक करायच्या, भगवंताच्या देवाच्या नावानं टाहो उडायच्या. आणि मग इकडं सत्यभामेला घेऊन भगवान कृष्ण परमात्मा त्या प्रागज्योतिषपुरावरून जात असताना वाहन खाली घेतलं आणि खाली घेतल्याच्या नंतर त्या 16,100 कुमारिका आता दुष्टाच्या कारागृहात होत्या. त्यांना सुख आसन का दुःख आसन आमच्याकडं सुख असल्यावर मोठा त्यांना आढळते. तुमच्या इकडं आता 16,100 जणी त्या दुष्टाच्या तावस्तेत महाराज. दुष्ट त्रास देतोय, जाचतोय. सांगा, ज्याच्या घरी त्या ठिकाणी दुःख आहे, ज्याच्याकडे त्रास आहे, त्यांना त्या ठिकाणी मदतीची गरज आहे. त्या किती मोठ्यानं टाव पडत असतील, किती मोठ्यानं टाव पडत असतील. करा गजर एकदा. हा असंच गजर करीत होते. मंदिराच्या बाहेर सुद्धा जाईल. आणि मग त्यांच्या त्या शोकाचा दुःखाचा आवाज ज्या वेळेला सत्यभामेच्या कानावर गेला, सत्यभामा म्हणतात, आओ उभा करा. देवानं सांगितलं, अगं लांब जायचंय, दूर जायचं, उभा करा. देव म्हणतात नाही, थांबवा. तुम्हाला जमतच नाही म्हणले आमचं ऐकायचं. सत्यभामा तापल्यावर होय सत्यभामा तापल्यावर कसं आहे. सत्यभामा म्हणतात, आमचं एखाद्या वेळेला तरी ऐकत जा, थांबवा ना. आणि मग वाहन थांबवलं आणि खाली आलं. त्या प्रागज्योतिषपूर नगराची रचना सांगितली. एवढे किल्ले होते, एवढे कडेकोट होते, प्राणी सुद्धा त्या प्रागज्योतिषपुरावरून जात नव्हते. असा दुष्ट असणारा तो भूमासूर. आणि मग भगवंतानं ज्या वेळेला वाहन खाली घातलं त्यावेळेला भूमासुराला कळालं. भूमासुरानं अनेक दैत्य पाठवले, भगवंताची त्यांचा निपात केला. इकडं भगवान कृष्ण परमात्माच्या सोबत भूमासूर युद्ध करू लागला. भूमासुरानं कृष्ण परमात्माला घायल केलं, मूर्छना आली, खाली पडले देव. आणि मग सत्यभामेच्या नेत्रातून पाणी येऊ लागलं. सत्यभामा हळू खाली बसल्या आणि कानाजवळ बोलतात, अहो मी तर तुमचा पराक्रम ऐकला, मी तर तुमचं सामर्थ्य श्रवण केलं, आणि आता तुम्ही या ठिकाणी धारातीर्थी पडला. माय उटाकीन मारा याला. मारा बटल्याबरोबर भगवंतानं सुदर्शन चक्राला आज्ञा दिली. त्या भौमासुराचं शिर धडापासून वेगळं केलं. उंच गरगर ते शिरी गेलं आणि दंदिरीनं आदळल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांनी गोपाल कृष्ण भगवान की जय. क्षितिराजानं विचारलं, देवादिदेव कृष्ण परमात्मा मूर्छांगत अवस्थेमध्ये का पडले. आणि भगवंतानं त्या ठिकाणी का मारलं नाही. त्यावेळेला शुकाचार्य सांगतात, त्या भूमासुराला भूमीतून प्रकट झाला म्हणून त्याला आईचं वरदान होतं की त्याची आई त्याला मरत नाही तोपर्यंत त्याला मरण नव्हतं. तसं भगवंताच्या 8 पुत्र राण्यापैकी जी पृथ्वी स्वरूप त्या ठिकाणी पत्नी आहे, ही जी मालकीन आहे देवाची, ही कुणाचं स्वरूप आहे. सांग की म्हणा, 7 दिवस सांगायला असेल, कशाला ठेवतोस. कोण आहे ही पृथ्वी? भगवंताची मालकीन आहे, मालकीन. आणि ती सत्यभामा स्वरूप आहे. म्हणून परीक्षिती राजाला शुकाचार्य सांगतात, जोपर्यंत सत्यभामेनं मारा असं म्हटले नाही तोपर्यंत देवाचा मारण्याचा अधिकार नव्हता. आणि मग आता भूमासुराचा वध केला आणि कृष्ण परमात्मा सत्यभामेला घेऊन त्या नगरात फिरू लागले. आणि ज्या 16,100 कुमारिका कारागृहात कोंडल्या होत्या त्यांना मुक्त केलं. आणि मुक्त केल्याच्या नंतर त्यांनी भगवंताचे आभार मानले. आणि भगवंतानं सांगितलं की जा आपल्या घरी. त्या राजकुमारिकेनं सांगितलं, देवा आम्हाला कुणाला 6 महिने झालं, कुणाला वर्ष झालं या दुष्टानं डांबून ठेवलं. देवा आता जर आम्ही गावी गेलो, आमच्या घरी गेलो तर आमच्या आई बाबा स्वीकार करणार नाही, समाज स्वीकार करणार नाही. देवा नको आम्हाला जायला. भगवंतांना सांगायचं, मला काय करायचं, जा. त्या म्हणायच्या, देवा आता आम्ही जाणार नाही. भगवंतानं सांगितलं, आता तुम्हाला मुक्त केलंय ना, जा मग तुम्ही. त्यांनी रडायचं, दुःख करायचं. आणि कुणी बघायचं, जवळ असलेली कोण होती? जवळ सत्यभामा. मग सत्यभामा देवाला बोलतात, मालकाला. कसं बोलतात बघा, कधी बोलतात ना सत्यभामा स्वर काढून बोलती कधी माय तुम्हाला तर मानस लागायला असं कोण म्हणायला.
कथेतली सत्यभामा. अहो एवढ्या विनंती करायल्यात, एवढ्या तुम्हाला तळमळ करायल्यात, करा की स्वीकार. देवांना सांगितलं सत्यभामा मला ते जमत नाही, अजिबात नको, मी नाही स्वीकार करणार. असं म्हटल्याच्या नंतर त्या 16,100 कुमारिकेनं दोन्ही हात जोडले आणि भगवंताची विनंती केली. म्हणू लागल्या तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, तुम्ही हो प्रिया मम देव देवो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. अशी गहीवरून विनंती केली आणि मग सत्यभामेनं सांगितलं अहो करा ना स्वीकार, एवढ्या विनंती करतात कुठं जात्या त्या. असं कोण म्हणलं? सत्यभामा. आणि जर म्हणली नसती देवानं असा स्वीकार केला असता तर सत्यभामा घरात गप्प बसती का? कथा जरी ऐकून गेली मग सांगितल्याप्रमाणे पतीची सेवा तुझ्या लिहिली नुसतं उठकी देवळात जाय, उठकी देवाला जाय, घरचा महादेव. पतीची सेवा तुझ्या लिहिली बाळावर. माझ्या मायांनो बापांनो, आजही आपण सत्व विचारानं सात्विक गुणानं घरात जर क्रमण केलं तर घरामध्ये कमीच पडत नाही, कमीच. ती म्हणतात कसं काय? आता दुसऱ्या कथेत जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा सांगेल, आता वेळ नाही सांगायला. आणि म्हणून सत्यभामेनं त्या ठिकाणी सांगितलं स्वामी करा त्यांचा स्वीकार. देव म्हणले बरं म्हणणं. आणि रुक्मिणीला कळणं, रुक्मिणीनं सगळी द्वारका नगरी सजवली आणि आता 16,100 जणीचा स्वीकार केला आणि ह्या द्वारकेकडे आल्या. ते पळतच गेलं. कोण ज्याला काम नव्हतं ते आता काय सांगेल. आणि मग ते म्हणू लागलं रुक्मिणी आई साहेब, रुक्मिणी आई साहेब. असं म्हणलं की रुक्मिणीनं विचारलं तसं आपण सुद्धा झट्ट राहायचं, अजिबात त्या ठिकाणी घाबरायचं नाही. रुक्मिणीच म्हणतात आले का? गपच. किती आणल्या सोबत? रुक्मिणी म्हणले हे गप्प झालं, वापसच गेलं घरी निघून. 16,100 बहिणीचा माझ्या रुक्मिणी आई साहेबांना काय केला? स्वीकार केला. आणि 16,100 जणी आता द्वारकेमध्ये वास्तव्य करू लागल्या. आता भगवंताच्या एकूण किती झाल्या? 16,108. मनातली सोडा अंधारा आपापल्या घराची कथा झाल्यावर हातात जाताना उठून नाही. भगवान कृष्ण परमात्माचा कुटुंब कबिला 16,108 जणीचा झाला आणि भगवंताच्या एका पत्नीला 10 मुलं. किती लेकरं झाले देवाला? 10 मुलं आणि एक मुलगी. 16,108 पत्न्या, 16,108 पत्न्याला 10 मुलं आणि एक मुलगी झाली महाराज. एवढा कुटुंब कबिला. घरी गेल्यावर हिशोब लावा, इथं नका लावू. आणि भगवंत कृष्ण परमात्मा आता द्वारकेमध्ये आपल्या जीवनाचं क्रमण करत असताना अचानक एके दिवशी भगवंताच्या त्या ठिकाणी जांबुवंतीचा साम नावाचा मुलगा फार सुंदर होता. एवढा सुंदर त्यानं जर स्त्रीवेश परिधान केला तर तो स्त्री का पुरुष कळतच नव्हतं. म्हणून कृष्ण परमात्मा हे द्वारकेचे राजे देव आहेत, श्रेष्ठ आहेत. पण जेव्हा केव्हा वाईट होण्याची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला विनाशकाले विपरीत बुद्धी कृष्णाच्या मुलाला काही विपरीत बुद्धी सुचली आणि त्या जांबवंतीच्या साम नावाच्या मुलाला स्त्री वस्त्र परिधान केले, पोटाला चिंध्या गुंडाळल्या, गरोदरपणाचं नाटक केलं आणि 4-2 मुलं. प्रभास नावाचं क्षेत्र आजही आहे. कधी गेलात माझ्या मायांनो बापांनो, त्या प्रभास नावाच्या क्षेत्रावर 7 ऋषी आलेले होते आणि त्या 7 ऋषीची परीक्षा घ्यायची म्हणून देवाच्या लेकरांनी काय केलं? त्या ऋषीला सांगितलं बाबा ही आमची स्त्री आहे, तिला मुलगा होईल का कन्या होईल हे आम्हाला भविष्य सांगा. त्या 7 ऋषीनं त्या ठिकाणी जाणलं, अंतर्ज्ञानी होते. त्या 7 ऋषीच्या लक्षात आलं यांचा विनाशकाल जवळ आला आणि मग त्या ऋषीनं शाप दिला. हातामध्ये पाणी घेतलं आणि त्या कृष्णाच्या मुलाला शाप
शाप दिला, सांगितलं याला मुलगी होणार नाही आणि मुलगाही होणार नाही, याला मुसळ होईल आणि ते सगळ्या यादव कुळाचा नाश करल असा शाप दिला आणि ते 7 ऋषी निघून गेले. इकडं त्या कृष्णाचे मुलं द्वारका नगरीमध्ये आले. आता ते लेकरच महाराज त्यांनी वस्त्र काढले आणि वस्त्र काढत असताना त्या ऋषीनं शाप दिल्याप्रमाणे मुसळ निघालं. त्या लेकराने त्याचे तिळी तुकडे केले असे कणकण आणि त्याच समुद्रात टाकले. त्या समुद्रातले ते तुकडे वाहत कडेला आले आणि कडेला आल्याच्या नंतर त्या तुकड्याचं किरात नावाचं गवत उगवलं. त्या गवताची रचना सांगितली बलदंड असणार आणि टोकदार आणि त्याच्यातला एक भाग जरा नावाचा व्याध मासे पकडत असताना त्याला एक मासा दिसला आणि त्या माशानं त्या मुसळाचा एक कण गिळालेला. ज्यावेळेला तो मासा कापला त्यावेळेला चककणारा तो कण त्या जरा नावाच्या व्याधानं आपल्या बाणाच्या टोकाला लावला आणि इकडं भगवान कृष्ण परमात्माच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं की आता जवळ माझा अवतार कार्य म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी स्थिर मनानं विचार केला. तोपर्यंत इकडं 10 मुलं आणि एक मुलगी आणि भगवान कृष्ण परमात्मा तेवढे रूप घ्यायचे आणि मग तेवढे रूप घेतल्याच्या नंतर सगळ्यांना आनंद द्यायचे. एके दिवशी नारद आले द्वारकेत आणि नारदानं पाहिलं तर भगवंताला कुठं त्या ठिकाणी मालकीन नाश्ता देऊ लागली, कुठं गावाला चालले तर हातात बॅग देऊ लागली, कुठं राज दरबारात चालले तर सेवा करू लागली. हे नारदाला नवल वाटलं आणि नारदाला वाटलं खरंच मालकीन असल्यावर मालकाची किती मजा असते. पाणी म्हणलं की चहा म्हणलं की पण नारदाला पुढचं माहित नाही. मालकीन रागावल्यावर कशी लक्ष्मी अशी कडकड करते. नारदाला वाटलं किती संसारामध्ये आनंद आहे म्हणून नारदानं भगवंताला एकांतात गाठलं. सांगितलं देवा तुम्हाला एवढे मोठे येतात आम्हाला एखादी द्या ना. भगवंतानं सांगितलं नारदा ते तुमचं भजनच बरं आहे, कशाला तुम्ही नादी लागता. पण नारदाला राहवलं नाही. नारद पुन्हा देवाकडे मागतात. त्यावेळेला भगवंतानं सांगितलं नारदा तुम्हाला पाहिजे ना एखादी. म्हटले हो. मग मी ज्या घरी नसन तिथली घेऊन जा म्हटले. आता देव येतो महाराज. आणि मग नारदाला कोण आनंद झाला. नारद त्या द्वारकेमध्ये प्रत्येक घरी जाऊ लागले. आता प्रत्येक घरी गेल्याच्या नंतर देव कसा आहे विठ्ठल जळी स्थळी रीता ठाव नाही उरला आणि ते तर 16,108च आहे. मग नारदानी घरात जायचं तर देव कुठं देव पूजा करायला. दुसऱ्या घरी जायचं देव लेकरायला कपडे घालायले घालतेत ना देव ही कपडे. दुसऱ्या घरी नारदाने जायचं देव कुठं खायलेले. पुन्हा पुढच्या घरी जायचं देव काय करायले दोनच तोंड. नारदाला वाटलं एकही घर शिल्लक नाही. एका ठिकाणी देवाने गंमत केली. देव त्या ठिकाणी लपून बसले. नारद आले. नारदाला वाटलं हे घर मोकळे असं म्हणेपर्यंत नारदाने त्या ठिकाणी प्रवेश केला. इकडं तिकडं बघायले तोपर्यंत देवाचं एक लेकरू असं शिकलं. लहान लेकरू शिकलं आणि माय कामात होती. थंडीचे दिवस होते. लेकरू भिजले आलं. शिकल्याबरोबर काय झालं आणि ते नारदाने पाहिलं. नारदाने पाहणं आणि देवाने स्वतःच्या पितांबराने असं पुसलं. देव काय करू लागले लेकराची घाण काढू लागले. 16,108 घरी गेले. एकही घरी कामा नाही. नारदाला वाईट वाटलं आणि काम्यक नावाच्या वनात गेले नारद आणि तिथं एक कुंड होतं. नारदाला वाटलं काही खरं नाही म्हणून त्या कुंडात अशी उडी मारली. उडी मारताना शिंडी एक होती नारदाला. उडी मारणं वर येणं. एक शिंडी गेली 2 शेंड्या आल्या. इकडं बाई इकडून 30 लेकरं इकडून 30 लेकरं. एक लेकरं म्हणतंय आई मला बिरेड. एक म्हणतं आई मला पाटी पेन्सिल. 30 किती झाले लेकरं 60 लेकरं. आता सांगा 2 लेकराचं सुधरणा. माय म्हणते लेकरायना काय आणला म्हणती महाराज म्हणते कदर आणला. आणि मग नारद विचार करतात इकडून 30 आणि इकडून 30 दोन्ही 60. कुणाचं आंगड कुणाचं टोपडं कुणाचं दप्तर. नारदाला वाटलं भजनच चांगलं होतं. परिणाम
इंद्र पडले भग चंद्र झाला काळा इंद्र पडले भग चंद्र झाला काळा इंद्र पडे भग चंद्र झाला काळा इंद्र पडे भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला चाळा नारद चुकला चाळा भजनाचा नारद चुकला चाळा भजनाचा इंद्र पडे भग चंद्र झाला काळा इंद्र पडे भग चंद्र झाला काळा इंद्र पडे भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा नारदाला आता वाईट वाटायला का वाईट वाटायला संसार कमी केला आवाज कमी करून आवाजच नाही त्याला संसार दुःख मूळ कडे विंगळ संसार विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ विश्रांती नाही कोठे आ काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले ओढाळ काम पाठी लाग आकमना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ तुम्ही संत माये बाप ये बडा उपकार करा या मदते थवरी दाखवा दिनाचा सोयरा नारदांना वाटलं आपलं भजनच बरं भजन सुटलं महाराज नारदाचं आणि नारदाने परत देवाची विनंती केली परत देवानं जशाच्या तसं केलं पण नारदानं ठरवलं माझी फजिती करतोस काय देवाची फजिती करायचं ठरवलं मग एके दिवशी सत्यभामेचं घर गाठलं नारदाने आणि सत्यभामेनं नारदांना आलेलं पाहिल्याबरोबर कोण आनंद झाला पूजन केलं बसायला आसन टाकलं इकडं तिकडं बघितलं नारदाने आणि सत्यभामा आईला बोलतात सत्यभामा आई म्हणल्या काय तुमच्या बहिणी तुमच्या दारात येत नाहीत वाटतं म्हणल्या नाही तुम्हाला बोलत नाहीत का म्हणल्या नाही ना नारद म्हणले तुमच्या बहिणीनं तुमच्या दारात यावं सुखदुःख बोलावं असं वाटत नाही का म्हणजे वाटतंय ना पण येतच नाहीत मग तुमच्या दारात तुमच्या सवतीनं बहिणीनं यावं असं जर तुम्हाला करायचं असेल तर मी सांगतो तसं कराल म्हणल्या वारकऱ्याचं नाही ऐकायचं तर कुणाचं ऐकायचं सांगा ना बघ बरं का म्हणले हो दान करावं लागलं म्हणली करते ना असं नाही संकल्प करते ना आणि मग तिला काय करायला लावलं हातात पाणी घेतलं 5 तांदूळ घेतले हळद कुंकू लावलं चल म्हणले देवघरापाशी नारदाने देवघरापाशी नेलं आणि म्हणले मन माझी आवडती वस्तू मी दान केली असं संकल्प सोडणं आणि देवानं पाठीमागून येणं नारदाने हात पकडणं स्वर्गाला जायला सुरुवात करणं आणि मग सत्यभामा आई म्हणतात अहो त्याला कुठं घेऊन चाललात नारद म्हणले भागवत कथेला माय ते कधीच कथेकडे गेले नाहीत आणि आता कसे ऐकत तुला काही कळत नाही म्हणजे ऐकत येत नेऊ बरं त्याला घेऊन चाललात म्हणले ना आम्हाला नारदानं सांगितलं आता चिंता करू नको तुला पारिजातकाचा वृक्ष तुझ्या दारात आणतो त्याचा सडा पडला की तुझ्या सवती तुझ्या दारात येतील मग तू त्यांना थाटात बोलायचं बरं म्हणली नेलं मालकाला आणि मग नारदानं
स्वर्गातून पारिजातकाचा वृक्ष आणला आणि पहाटत सडा फुलांचा. आणि मग मित्रविंद्या, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, माय म्हणल्या वास कुठून यायलाय की म्हणल्या इकडूनच यायलाय. आणि मग सर्वजणी पूजेसाठी फुलं आणायला सत्यभामेच्या दारात. मग फुलं घेत असताना कुणी वरचे घ्यायच्या, कुणी खाली ताजे पडलेले घ्यायच्या. असे घ्यायल्यावर आपल्या दारात झाड आहे, कुणी घेईल समजा, आपण त्याला काय म्हणाय पाहिजे, थोडे घ्या, आम्हालाही राहू द्या, असं म्हणाय पाहिजे का नाही? हा सत्यभामा तशी म्हणली असन का? थोडेच घ्या, मला राहू द्या, खाली पडलेलेच घ्या. तिचा अहंकार, तिची अहमरती नाहीशी झाली. आणि बघ ती त्या ठिकाणी आता मला सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती हे प्रकार घडून 7 दिवस झाले. आणि मग कुजबूज सुरू झाली 16,106 जणीच्या घरी. रुक्मिणीला काही घेणे देणं नाही आणि हिनं तर दानच केलता बाबा. मग त्या द्वारकेमध्ये एकमेकीला त्या ठिकाणी कुजबूज झाली आणि कुठून तरी पत्ता लागला. अगं म्हणल्या त्या सत्यभामीनं, आता ते का चांगलं बोलतात का एकदा बिघडल्या हो ना, इथं नाही सांगता येणार. त्या म्हणू लागल्या तिनं दान केला म्हणत, दान. आणि मग सर्वजणी एकत्रित आल्या. कुणी बांगड्या महागासारखं, कुणी पदर खोसन तिच्या दारात. तुझाच आहे का? तुझ्याच बापाने हुंडा दिला का? आमचा नाही का? अशा असंख्य प्रकारच्या शिव्या, असंख्य प्रकारचे शब्द सत्यभामेला बोलू लागल्या. एवढ्यामध्ये नारायण नारदाला पाहिले की हा मरणाच पडला. माय वारकरी बाबा आनंद द्यायला वारकरी बाबा म्हणला एवढा सोपाय का ते अन्न? देव एवढा सोपाय का आता परत अन्न? माय म्हणजे काही करा माय द्यायला आणा. हिला गर्व कशाचा झालता? माझ्या बापाने काय दिला? हुंडा. कशाचा हुंडा दिसता? सोन्याचा. आणि मग नारदाने सांगितलं आणायचे तुझे मालक? म्हणली हो. मग तुझ्या नवऱ्याची तुला करावी लागेल. करते म्हणली. कशानं? सोन्यानं. आणा म्हणली वाड्यात. नारद म्हणले वाड्यात नाही, मारुतीचं मंदिर, त्याच्या पुढं चौक आणि त्या पटांगणात. लोक काय म्हणते? देव करायला लाजायचं नाही. तुला देव प्राप्त करायचं आहे ना, मालक प्राप्त करायचं ना? म्हणली हो. आणा म्हणली. आणि मग बरं चौकामध्ये तुला बांधली आणि एका तुलेमध्ये देव आणि एका तुलेमध्ये मंगळसूत्र सोडता. जिच्या बापाच्या इथं रोज आडभार सोनं देणारा मणी होता, तिच्या त्या ठिकाणी सोनं किती असेल अंदाज अगणित. आणि मग तिने एका पारड्यात सर्व सोनं ठेवलं. मग सत्य आली, भद्रा आली, लक्ष्मणाला आली, मित्रविंद्या आली, कालिंदी आली. 7 जणीचं सोनं ठेवलं. नगभर सुद्धा देवाचं पारडं हल्लं नाही. मग त्या 16,100ला माहीत झालं. त्यांनी मंगळसूत्र सोडता सोनच, पण देव हलत नव्हते. आणि मग सत्यभामेच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. देव असं खाली मान घातलेली, कारण दान केलेला होता. आणि दान केलेला असल्यामुळे दुसऱ्याच्या ताब्यात होता. सत्यभामेने बघायचं, तिकडून बघायचं, आणि जवळ घरात होता तवर खेकसायचं. हा तसंच असतंय. लांब गेलं की आवड, आणि जवळ असलं की आणि मग सत्यभामा आई अंतकरणातून नरम झाल्या. अहंकार हळूहळू नष्ट झाला. जामवंती आणि मित्रविंद्या म्हणल्या आपण सगळे आलो, पण आपली मोठी आका आली नाही. हो ग म्हणली आली नाही. चला आकाकडे. आणि 4-2 जणी गेल्या आकाकड महाराज आणि म्हणू लागल्या रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. आई रुक्मिणी उठली झडकरी, तुळशी पात्र हाती घेऊन उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. तुळसी पात्र
अर्पण एक केला बघ्या मिळवणी अर्पण केला शारंग पाते उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला उठा की चला खरं सांगा ते घ्यावा का हे पूर्ण करावा तुम्ही सांगा हा? घेऊ हो ना खरंय बाबा हे म्हणालेत ना सांगा नाही ना बरोबर नाही गोपाल कृष्ण भगवान की जय गाणं दे बरं काय आलेला कशाला सोडायचं नाही काय करायचं